₹8,400च्या रकमेमध्ये ₹200 व ₹500 किमतीच्या समान नोटा आहेत. तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत असा प्रश्न आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहायचं आहे आपल्याला. तर बघा, आपण ऑप्शनवरून ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते पाहणार आहोत. पहिला ऑप्शन काय आहे, तर 24 नोटा. जर 24 नोटा आपण असं गृहीत धरू की पहिला ऑप्शन तर ठीक आहे, तर पहिला ऑप्शन म्हणजे 24 आहे. तर प्रश्नामध्ये काय सांगितलंय की दोन्ही 200 व 500च्या समान नोटा आहेत. म्हणजेच या 24 मधल्या 12 500च्या असाव्या आणि 12 200च्या असाव्यात. आता हे सोडून बघायचं आहे आपल्याला की खरंच या दोन्हीच्या नोटा एवढ्या आहेत का. 12 पंचे 60 म्हणजे 6 आणि हे 200 6,000 आणि 12 दुनी 24 किती आले 2400. आता या दोन्हीची बेरीज दोन्ही 200 आणि 500च्या समान नोटांची बेरीज किती आहे, तर 8,400 रुपये. तर या दोघांची बेरीज येते 8,400 0 0 4 आणि 8. तर ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. सपोज आपण जर ऑप्शन क्रमांक 2 घेतलं 12, तर 12 म्हटल्यानंतर काय विचारले प्रश्नामध्ये की समान नोट आहेत. मग या 12चे दोन भाग म्हणजे किती, 6 आणि 6. 6 200च्या नोटा आणि 6 500च्या नोटा. जर या जर अशा असतील तर साईन दोन्ही 12 म्हणजे 1200 आणि 6 पंचे 30. बघा, याचं जर आपण बेरीज केली तर किती आली बेरीज, 4,200. मग हे उत्तर आहे का, नाही. म्हणून या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक 1 आहे.